licensed in the thing. भाई मारो, मुझे मारो मारो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्टेटस प्रिव्ह्यू बघितलाच असेल। एकदम खतरनाक असा, कडक असा, छान असा विषय हार्ड स्टेटस झालेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला जर स्टेटस आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करा। तर मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते हवा असेल तर आपल्याला टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये अपलोड करत जातो। तर मित्रांनो, आपला सर्वात लागणारा अलाइट मोशन APK लागणारा प्रो APK बिना वॉटरमार्क आपल्या टेलिग्राम ग्रुपवरतीच भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आपण आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर लागणारा अलाइट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसेल। सर्वात अगोदर बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं आहे मित्रांनो। ओपन केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आपल्या। मग आपला या डब्यावरती क्लिक करून आपल्या नावाचं फोटोला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे एक फोटो दिसेल, त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्टला जाऊन अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो, मग सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट करून घ्या। आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्ट, समजा बीटमध्ये अशाच प्रकारे करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे लेअर वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला जिथं आपला डबल बीट दिसेल अशा प्रकारे खाली एक आपला लेअर दिसून जाईल। या लेअरला वरच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला बॅक जायचं मित्रांनो। बॅक गेल्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन बॅक जायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग आपला आणखीन बॅक जायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर आणखीन आपल्याला जसं की अशा प्रकारे छोटी फोटोवरती क्लिक करून सेकंड इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर आणखीन आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर आणखीन आपला अशा प्रकारे छोटी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे 3 नंबरची मोठी फोटो दिसेल, या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचं, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे आणखीन 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा मित्रांनो। बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा। मग आपला अशा प्रकारे 4 नंबरची मोठं फोटो दिसत आहे, या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा। बॅक गेल्यानंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर आपल्या अशा प्रकारे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा मित्रांनो। बॅकनंतर शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा। 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केलं की मग आपला आणखीन बॅक जायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला आणखीन अशा प्रकारे 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे डबल बीटच्या फोटो अलीकडल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर आणखीन बॅक जायचं, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे डबल बीटच्या अलीकडल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा। तर मग आपला अशा प्रकारे डबल बीटच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर आणखीन बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे डबल बीटच्या पुढे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर आणखीन आपला बॅक जायचं, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून इफेक्ट्स ॲड केल्यानंतर मग फर्स्टला यायचं, अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचा। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे इमोजी पेन ॲड करून दिलं मित्रांनो। लास्टपर्यंत जाऊन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून वरच्या बाजूला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी सेट करतो त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण सेट करून घ्या। ओके, नंतर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो। एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो।